समन्वय म्हणजे निसर्गासारखी न बोलताही सुरू असलेली एक लय, जिथे प्रत्येक गोष्ट आपल्या जागी आपल्या गतीने काम करते. जसा प्रकाश पानांना स्पर्श करताच सगळीकडे रंग दिसू लागतात, तसाच वारा आणि वृक्ष शब्दाविना संवाद साधतात. निसर्गाच्या या तालात कुठेही घाई नाही, पण असते ती फक्त उत्तम जुळवाजुळव. प्रत्येक क्षण दुसऱ्या क्षणाला सामावून घेतो, प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला पूरक ठरते आणि त्या समन्वयातून जन्माला येते एक नवीन अनुभूती, एक नवा आकार, एक नवी निर्मिती. फॅशन, शहर आणि त्यांच्या स्टोरीज यांचं एक अनोखं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक अनोखा शो, द साऊंड अँड द सिटी. आज आपण भेटणार आहोत फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट यांना, ज्या मागच्या 25 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी तयार केलेले कपडे अगदी कान फिल्म फेस्टिवल पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. नुकतंच त्यांनी मराठी फॅशन वीक मध्ये त्यांचं निकाई नवरी हे कलेक्शन अभिनेत्री सायली संजीव बरोबर सादर केलं. आज मृण्मयी त्यांच्या एका खूपच खास अशा नव्या शोच्या तयारीत बिझी आहे. बघूया तर त्यांचं नवं कलेक्शन कसं असणार आहे. हाय, मी मृण्मयी अवचट अँड वेलकम टू निकाई फॅशन स्टुडिओ. मला अनेक जण विचारतात की तू हे वेगवेगळे कलेक्शन फॅशन शोच्या मार्फत का प्रेझेंट करतेस, याच्या मागचं तुझं गोल काय आहे. तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक कला आहेत, अनेक कलाकार आहेत आणि फास्ट फॅशनमध्ये, मशिनरीमध्ये या कला लुप्त होऊ नयेत याचं जतन करणं पण महत्त्वाचं आहे. तसंच हाताने करणाऱ्या ज्या कला आहेत, जे कौशल्य आहे ते आपण टिकवलं पाहिजे आणि ह्याला व्यासपीठ मिळावं, हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून मी हे फॅशन शोच्या मार्फत, माझ्या कलेक्शन्सच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मी असाच एका स्पेशल कलेक्शनवरती काम करते. चला तुम्हाला त्याच्याबद्दल जरा सांगते. समन्वयमध्ये माझं इन्स्पिरेशन, माझी प्रेरणा होती सर्कल्स, गोल. कारण गोल आपल्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतो. त्यामुळे समन्वय याचं सिम्बॉल, याचं चिन्ह हे मला गोल याच्याशी मी रिलेट करत होते. त्यामुळे माझ्या ब्लॉक्समध्ये तुम्ही बघाल मी गोलाकार ब्लॉक प्रिंट्स निवडले आणि हाच तो समन्वय साधण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे सर्व कपडे, याच्यामधले जे कट्स आहेत हे आपण इन्क्लुझिव्ह या थीममध्ये ठेवले आहेत. त्यामुळे खूप फिटेड असे कट दिले नाही आहेत. वेगवेगळ्या आकारमानाच्या बॉडीजना हे सूट होतील असे हे कट आहेत. त्याचबरोबर हे कुठल्याही एज ग्रुपला सूट होतील असेही कट्स आहेत. तुम्ही बघू शकता याला अतिशय लूज ए लाईन स्टाईलचे मी कट्स दिले आहेत आणि त्याला कलरफुल असं हे डिटेलिंग मी दिलं आहे आणि प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी हे दोन्ही मिळून याच्यावरती एम्ब्लिशमेंट्स केले आहेत. रंगसंगती तुम्ही बघू शकता. मला हॅपी कलर्स हवे होते, आनंदी रंग हवे होते, तसं मी रंग घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि गोलाकारामध्ये आम्ही हे कामाचं सगळं करायचा प्रयत्न केला आहे. कारण थीम याची गोल आहे, समन्वय अशी आहे. याचं सगळ्यात मोठं हायलाईट हे आहे की हे कलेक्शन प्रोफेशनल मॉडेल्सच्या बरोबर स्पेशल मॉडेल्ससुद्धा रॅम्पवरती प्रेझेंट करणार आहेत. त्यामुळे त्यांना काढता घालताना त्रास होऊ नये किंवा त्यांना सहजी हे घालता यावे ह्यासाठी आम्ही जे कट्स आहेत हे कम्फर्टेबल ठेवले आहेत आणि ओपनिंग्सही तशाच डिझाईन केले आहेत. फॉर एक्झाम्पल, आता हा जो शर्ट आहे ह्याला तुम्ही बघू शकता, याचं ओपनिंग आम्ही असं तिरकं दिलं आहे आणि पूर्णतः हे ओपन केलं आहे. कापड हे लाईट वेट आहे आणि नॅचरल फायबर्स आम्ही वापरले आहे, ज्याच्यानी त्यांना कम्फर्ट मिळेल आणि घालायला काढायला खूप वजन नसल्यामुळे ते सहजी याला घालू काढू शकतील. हा त्याच्या मागचा थॉट आहे. तुम्ही हे कलेक्शन नक्की बघा आणि ह्या दोघांनीही प्रोफेशनल मॉडेल्स आणि स्पेशल मॉडेल्स यांनी एकच डिझाईन घातलं आहे. तर तुम्हाला हे बघितल्यावर कळेल की फॅशनमध्ये ही शक्ती आहे जी सगळ्यांना सामावून घेते आणि म्हणूनच हा प्रयत्न समन्वय. ॲडॅप्ट ही एक संस्था आहे जिथे दिव्यांग कलाकारांना ग्रूम करण्यात येतं
आणि त्या स्किल सेंटर बरोबर मी गेली 2 वर्ष काम करते. तिथले दिव्यांग कलाकार हे ब्लॉक प्रिंटिंगचं काम करतात आणि मी माझ्या कलेक्शनमध्ये त्यांचं हे ब्लॉक प्रिंटिंग वापरण्याचा प्रयत्न करते. हा मोठा एक अँगल आहे जो मी समन्वय कलेक्शनमध्ये इन्क्लूड केला आहे. तसंच रीच म्हणून ही एक संस्था आहे, रुरल एम्पॉवरमेंट अँड कम्युनिटी हेल्थ. ही डेरवण चिपळूण जवळच्या एका गावात स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे आणि तिथे गावातल्या मुली आहेत ज्यांना मी गेलं 1.5 वर्ष हँड एम्ब्रॉयडरी शिकवते आहे. तर त्या मुलींचं हे हँड एम्ब्रॉयडरीचं कौशल्यही या कलेक्शनमध्ये मी वापरलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, प्रत्येकाला एक वेगवेगळं मी त्यांच्या कौशल्यानुसार काम दिलं आहे आणि एकत्र घेऊन समन्वय साधून ह्या कलेक्शनवरती, या प्रोजेक्टवरती मी काम करते. प्रवास इथे थांबत नाही. खरं तर इथूनच नवी दिशा, नवा अर्थ सुरू होतो. या कपड्यांमध्ये फक्त धागे गुंफलेले नाहीत, तर अनेक हातांच्या जिद्दीची ऊब, अनेक डोळ्यांच्या स्वप्नांची चमक आणि मनात रेंगाळलेला आशेचा मंद प्रकाश समावला आहे. हातमागाच्या प्रत्येक तालात, रंगाच्या हळूवार श्वासात आणि न थांबणाऱ्या मेहनतीच्या शांत ठोक्यातून ही निर्मिती आकाराला आली आहे. हे केवळ कपडे नाही, ही केवळ फॅशन नाही. हे जगण्याच्या असंख्य लयींनी विणलेली एक जिवंत गोष्ट आहे. वेगवेगळ्या हातांचा स्पर्श, वेगवेगळ्या आयुष्यांची छटा, वेगवेगळ्या हृदयांची धडपड, असं काहीसं या निर्मितीचं स्वरूप आहे. यालाच मी समन्वय म्हणते. कारण जेव्हा प्रयत्नांना सूर, भावनांची चाल आणि मनांची इच्छा एकत्र येते, तेव्हा साधं कापडही एक सुंदर गोष्ट बनते. आणि हाच समन्वयाचा जिवंत, निखळ आणि तेजस्वी पुरावा आहे. तर ही होती साज अँड द सिटीच्या पहिल्या एपिसोडची प्रेरणादायी सफर. लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये एका नवीन डिझायनर, नवीन कथा आणि नव्या इन्स्पिरेशन सह. थँक्स फॉर वॉचिंग.